एक्झाम क्रॅक करू शकतो अदरवाईज. ठीक आहे. बघा आपल्या टॉपिकचं नाव काय आहे, घड्या घालून कापलेल्या कागदाची तयार होणारी आकृती. म्हणजे काय, तुम्हाला जसं की मी डायरेक्ट आता वाचत नाही काय नाही, तुम्हाला एकदम छान पद्धतीने समजून सांगतो, मग तुम्हाला समजेल. ओके, छान पद्धतीने एकदम आरामात जाऊया. आपल्याला काही घाई नाहीये, कुठलीच घाई नाही, एकदम आरामात आपण काय करूया, हा टॉपिक शिकूया. ओके चला. बघा आता इथे तुम्हाला आकृती दिलेली आहे, मी काय वाचन करत नाही वरी. आता डायरेक्ट आपण काय करूया, इथं थोडस लक्ष द्या आकृतीकडे, मग कळेल आपल्याला. ओके ठीक आहे. जर तुमच्याकडं पेपर असाल तर तुम्ही कट करून बघू शकता की बाबा आपली आकृती कशी दिसते, हे पण आपल्याला कळतं. ओके, तर लक्ष द्यायचं आहे. बघा इकडे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगणार आहे, प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके चला. बघा आता हा एक आपला कागद असते. आता समजा कागद आहे आपला, बरोबर, चौकोन आकाराचा कागद आहे. ओके, हा चौकोन आकाराचा कागद आहे. आता बघा हा इथं दिसते चौकोन आकाराचा. हा कागद इथं फोल्ड केला म्हणजे कसा दिसेल, फोल्ड केल्यावर आपल्याला असा दिसतो, बरोबर. कागद फोल्ड केला, मग कुठल्या बाजूला फोल्ड केला ते पण इम्पॉर्टंट आहे. या बाजूला, म्हणजे ही झाली आपली इथं लाईन आली, म्हणजे ह्या बाजूला आपण फोल्ड केलंय. ओके, फोल्ड केल्यानंतर इथं दुसरं दाखवलं. बघा दुसरा आरो कसा दाखवलाय, असा आरो दाखवला, म्हणजे इकडं, म्हणजे ह्या साईडला काय झालं, फोल्ड झालाय. मग हा असा फोल्ड झालाय. ओके, हा फोल्ड झाला इकडे. इकडे फोल्ड झाल्यानंतर आता जेव्हा आपण कट मारला, समजा कुठं कट मारते, कुठं आपण त्याला कट मारलाय, समजा इथं बघा बाणाच्या दिशेने पहिली घडी, दुसरी घडी व अंतिम घडी व काप, आणि त्याला आपण म्हणतो, त्याला चित्र म्हणतो, त्याला आपण भोक म्हणतो. ओके, लक्षात ठेवा. तर आता इथं इथं बघा, इथं थोडस इथं काय केलेलं आहे, इथे कसं कट मारलेलं आहे, म्हणजे छिद्र मारलेलं आहे, असं थोडस कैचीनं समजा असं कट मारलाय. इथं कट मारलाय आणि वरती पण कट मारलाय. बघा असा इथं कट मार. आता फोल्ड केल्यानंतर बघा, मी तुम्हाला लाईव्ह दाखव म्हटलं तर लाईव्ह पण दाखवतो, तुम्हाला दिसेल. पण थोडस मला माझा चेहरा दिसतोय का नाही एक बघावं लागेल. माझ्याकडे मी तुम्हाला पेपर कट करून सुद्धा दाखवेल, पण तुम्हाला तेवढी गरज पडणार नाही. मी ऑप्शन कसे शोधायचे आणि उत्तर कसं काढायचं लवकरात लवकर ते सांगतो, तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. ओके, काळजी नका करू. ओके, बघा जेव्हा आता हा इथं कट मारलाय, आपण कट मारल्यानंतर आपण याला ओपन करू. ओपन केल्यावर काय होईल, ओपन केल्यावर आपली आकृती कशी दिसेल, मग आता आपल्याला समजलं पाहिजे. मी जेव्हा याला ओपन करेल, आता तुम्ही कुठल्या बाजूला ओपन करता, समजा ह्या बाजूला केला असेल, आता इथं कट मारलाय, इथं दिसते का, इथं कट मारलेला आहे आणि ओपन केलं या बाजूला. ओके, पहिल्यांदा काय केलं, या बाजूला ओपन केल्यावर असा अर्धा दिसतो, बरोबर, आणि ओपन केल्यावर मध्ये गोल दिसते. बघा आता तुम्ही काय करा, माझ्याकडे कैची पण आहे आणि मी दिसतोय का एक बार सांगा, मी तुम्हाला सगळ्यांना दिसतोय का, मला कोणी बघितलं नसेल तर आज बघू शकता. ओके, तर दाखवतो तुम्हाला, म्हणजे एकदम सिंपल टॉपिक आहे आणि मी तुम्हाला दाखवतो पण एकदम छान पद्धतीने आपण घेऊया, काळजी नका करू. ओके, आणि ऑप्शन कसे उडवायचे हे पण तुम्हाला सांगतो, एकदम छान पद्धतीने ऑप्शन कसे उडवायचे एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. ओके, बघा आता तुम्हाला काय करायचं, तुमच्याकडे असेल तर कैची, नसेल तर न राहू द्या, तुम्हाला काही एक्झाम मध्ये कैची लागत नाही, फक्त आपल्याला ऑब्झर्वेशन साठी कसं दिसतं हे आपल्याला कळलं पाहिजे. आता बघा मी तुम्हाला इथं सांगतो, आता इथे कट मारलाय, समजा हा हा माझा इथे काय झाला, हा तुकडा आहे, म्हणजे पूर्ण फोल्ड गेलेला आहे. एका मी काय केलं, कागद एक चौकोनी आकाराचा कागद आहे, या चौकोनी आकाराच्या घड्या घातल्यात मी, अशी एक घडी घातली, पण नंतर अशी एक घडी घातल्यानंतर आपला कागद असा दिसतो. देन या कागदाला परत डबल घडी होती, आता परत याला चौबल घडी घातली, अशी घडी घातली, आणि अशी घडी घातल्यानंतर मी काय केलं, इथं कट मारला आणि इथं कट मारला. ओके, म्हणजे कैचीनं मारू या कट, म्हणजे त्रिकोण आपण काय केलं, थोडासा कट मारला. कट मारल्यानंतर कसं दिसतं बघा, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, सगळ्यांनी लक्ष द्या. आवाज आपल्याला आवाज नव्हता. आता बघा हे माझा कागद झाला. ओके, थांब रे बाबा, थांबतो, मी दाखवतो तुला. आता हे आपण काय करूया, असा असा चौकोन डब्बा काढतो मी, असा चौकोन डब्बा आता कसं दिसणार आहे. चला, ह्याला आपण चौकोन कागद आहे आपला, माझा कागद कसा दिसणार आहे बघा, दाखवतो. आता हे जो आहे असा कट मारलेला आहे, तो असा तुम्हाला काय दिसणार आहे, मिरर दिसणार आहे. याचा याचा मिरर दिसल्यानंतर हा वरी आहे. मग आता ही मिरर आकृती पकडू आपण, याला मिरर मारूया, म्हणूया सर याशी मिरर करूया, असं तुम्हाला कळेल. आता हा इथं कट मारला म्हणजे मिररचा लांब आहे, तर लांब इथं दिसेल. मग आता परत याचा मिरर करू आपण, तर मग हा असा दिसेल आणि हा इथं असा दिसेल आणि हा असा दिसेल. किती सोपं आहे बघा, जास्त डोकं लावायचं नाही, मिरर वापरायचं, वापरता आलं तर मिरर वापरायचं. कसा पडतो बघा, किती सोप्या पद्धतीत आहे बघा, किती आपला मार्क्स गेले नाही पाहिजे एक्झामला, एवढीच मेहरबानी आहे. ओके, बघा मी परत सांगतो, काळजी नका करू अजिबात. आता काय करायचं,
परत सांगतो बघा, लक्ष असू द्या सगळ्यांचं. ओके, सगळेजण किती जण आलेले आहेत? 12 जण आहेत. ओके, आलेत बऱ्यापैकी आलेत. चला बघे आले, धन्यवाद तुमचं, एक बार धन्यवाद. ओके, कारण तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. ओके, इकडे लक्ष द्या. आता परत, कारण टॉपिक महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला शिकायचं महत्वाचा टॉपिक आहे आणि इथं तुमचे मार्क जातात म्हणून तुम्हाला परत एक बार सगळ्यांचं वेलकम आणि मीच म्हणतो तुम्हाला थँक्यू. ओके, काळजी नका करू. परत सांगतो बघा काय गेलंय आणि हे महत्वाचं आहे आणि तुम्हाला हे सॉल्व जरी केलेलं असेल तर दिसतंय समोर, पण आता बघा जेव्हा आपण क्वेश्चन येतील तेव्हा कळणार नाही की उत्तर काय, बरोबर. पण सिंपल, जसं की आपल्या आरशातील असेल किंवा पाण्यातील प्रतिबिंब, हे सोपं आहे, बरोबर. इथं तुमचे मार्क जातात. नंतर आकृती जोडतो म्हणजे तुकडे असेल तो एक पुढचा टॉपिक आहे, तो पण आपण छान पद्धतीने घेऊया, काही हरकत नाही. ओके, आता मी काय करतो, एक असं कागद आहे. आता परत सांगतो हा, बघा लक्षात असू द्या. कागद आहे आणि समर्थनं काय केलंय, कागदाला फोल्ड केला म्हणजे इकडल्या दिशेला, तर कागद झाला असा, बरोबर. कसा दिसला कागद? झाला आपला असा कागद झाला. ओके, असा नंतर मग परत याला फोल्ड केलं, इकडं मारला घडी, तर असं झालं. ठीक आहे, असं झालं, बरोबर. छोटस चौकून झालं. मग परत काय केलं, समजणं कैची घेतली आणि कैची घेतल्यानंतर इथं कट मारली. ओके, कट मारल्यानंतर आकृती आपली कशी दिसते? आकृती जशी तशी दिसणार आहे का? नाही रे, अजिबात दिसणार नाही. बघा आता कशी दिसते, तुम्हाला दाखवतो. ओके, चल, आपल्याला कागद ओपन केल्यानंतर आपण कागद असा दिसणार आहे आपला. ओपन केल्यानंतर असं चौकोनी कागद दिसणार आहे. ओके, थोडस चौकोन आलं नसेल पण लक्ष. ओके, चल, आता आपल्याला काय करायचं, याचं मिरर घ्यायचं आहे. जवळ आहे तर मिरर मध्ये कसे दिसणार आहे? असं दिसणार आहे. मग ह्या लांब आहे तर हा लांब दिसणार आहे. याचं मिरर खाली घ्या, बरोबर. ओके, याचं वरून खाली इथं मिरर लावला तर अशी ओके दिसते. आता परत मला याचा मिरर घेतला तर तुमचा असा गोल दिसेल इथं. आता ही लाईन आहे तर ही लाईन अशी येणार आहे. ओके, चला, त्याच्यानंतर ह्या कर्व आहे तर हा इथं काय, इथं मिररला टाकला आपण तर हा कर्व लांब आहे तर हा पण लांब इथे येणार. ह्याचा पण इथं लांब आहे ते हा इथे. ओके, समजलं? एकदम सिंपल आहे, सगळ्यांना समजलं? बोला, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका कसं करायचं. सोप्या पद्धतीत, आपलं काहीच टेन्शन घ्यायचं नाही, एकही मार्क गेला नाही पाहिजे आपला. ओके, पेपर कटिंग मध्ये जे काय फोल्ड असेल. ओके, चला. ओके, समजलं सगळ्यांनी? चॅट आपला प्रामाणिकपणा इथे दाखवायचा. ओके, चला, डन. फास्ट 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 फास्ट. ओके, व्हेरी गुड अर्णव. ओके, सुघोष. ओके, मनस्वी नाही समजलं का बाळा? चला, फास्ट 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 फास्ट, चला. ओके ओके, चला, डू फास्ट डू फास्ट डू फास्ट. चला, फास्ट. मला टाकलं शो कळणार नाही. जोपर्यंत हो म्हणणार नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही, लक्षात घ्या. ओके, चल, समजलं असेल. पुढे जातोय थोडस. ओके ओके ओके, हे लक्षात ठेवायचे काही पॉइंट. हे बघा, पॉइंट लक्षात ठेवा. हे पण पॉइंट वाचून घ्या. कोण वाचणार बाबा पॉइंट? चला, सुगोष वाच रे पॉइंट. हे सगळेच्या पाच साईच्या साई वाच आणि सांग साईच्या साई वाचून घे. चला, एक जण वाचा. कोण? सुगोष वाचेल, वाच. चल, फटाफट वाच. परीक्षेमध्ये डाव्या बाजूला प्रश्न आकृती दिलेली असते. दोन, बर, थांब आता. आता थांब. हे बघा, डाव्या बाजूला काय असं प्रश्न आकृती दिलेली असते. आता बघा, डाव्या बाजूला म्हणजे ही साईड झाली. आता हे पेपर आहे समजा. ओके, हा पेपर आहे आणि पेपर असतो असा. ओके, आणि इथं तुमचं नाव काय जे आहे ते तुमची इन्फॉर्मेशन झाल्यानंतर इथं तुमच्या डाव्या बाजूला असं प्रश्न काय असणारे प्रश्न असते आणि इथं उजव्या बाजूला तुमचे पर्याय असतात. चल वाच पुढे, चल वाच, चल पुढे वाच. प्रश्न आकृतीमध्ये 3 किंवा 4 कागदाला घड्या घालून साह्याने दाखवले जाते. साह्याने ओके, चला, तुझं नेट अडकवते बाळा. नेट अडकवते. ओके, ठीक आहे, साह्याने दाखवले जाते. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अंतिम घातल्यावर त्या आकृती ओके पडली जातात का कोठे दिलेला आहे हे दाखवले जाते. दाखवले जाते. ओके, म्हणजे बघा, आता जसं की ही आकृती दिलेली होती, तिथं काय केलेलं होतं, काप दिलेला होता. ओके, आता कुठं बोके दिलेले असते म्हणजे तिचं की आपल्याला आपण काय करतो, असं चित्र पाडतो त्याला आपण. आपण काय म्हणतो त्याला, भोकेला आपण छिद्र म्हणतो. ते छिद्र पाडलेलं असतं ते आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं असतं. तेव्हा आपली आकृती कशी दिसते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. समजेल तुम्हाला जेव्हा आपण क्वेश्चन घ्याल तेव्हा एकदम क्लिअर कट कळून जाईल, काळजी नका करू. पुढला पॉइंट वाच, चल. प्रश्न आकृतीमध्ये कागदच्या प्रमाणे दुमडला आहे त्याच्या
उलट क्रमाने घडी उलगडावी. उलट क्रमाने घडी उलगडावी म्हणजे उलडावी. उघडावी आपल्या भाषेत उघडावी. उलगडावी हे प्युअर झालं. उघडावी म्हणजे समजा असे आपला कागद आहे. कागद आहे आणि घडी अशी मारली नंतर आपण अशी मारली अशी घडी मारली या साईडनं त्याच्यानंतर असं होतं त्याच्यानंतर या साईडने घडी मारली आणि ओपन करते वेळेस कसं करायचं. आता आपण घडी असं मारत गेलो म्हणजे त्याच्या अपोजिट साईडनं उघडत जायचं म्हणजे बघा आता आपल्याला काय करावं लागेल आपण घडी घालते वेळेस या साईडने गेलं मग आपल्याला आता उघडते वेळेस या साईडनं उघडत जायचं आहे. ओके त्याचा म्हणण्याचा अर्थ कळालं. उलट क्रमाने उलट क्रमाने घडी उघडावी. ओके तुम्हाला कळेल आता सांगतो पॉइंट. ओके थँक्यू चल पुढे चल. कोणतीही घडी उघडावी की मिळणारा भाग त्या घडीचे प्रतिबिंब असते हे लक्षात घ्या. ओके चला प्रतिबिंब असते लक्षात घ्या. चला बघा आता काय मग पुढचा प्रश्न आकृतीत अंतिम तिसरी आकृती लक्षात घ्या आणि ती चारही बाजूला उलगडा आणि तिचे चारही बाजूस प्रतिबिंब मिळेल म्हणजे घडी उलगडून आकृतीमध्ये शोधणे सोपे होईल. आता बघा तुम्हाला एकदम छान पद्धती सांगतो बघा कशी आन्सर आता काढायचे. ओके ठीक आहे हे पॉइंट लक्षात ठेवा न ठेवा. तुम्हाला क्वेश्चन दिसला की तुम्हाला कळेल बाबा हा हे पेपर कटिंगचा क्वेश्चन आहे. हा आरशातील प्रतिबिंब आहे. हा पाण्यातील प्रतिबिंब आहे. हा या आकृतीच काय करा तुम्हाला वाचायची काही गरजच पडत नाही. इथं क्वेश्चन पेपर मध्ये काही वाचायची गरज नाही. बघा तुम्हाला दाखवतो क्वेश्चन पेपर दाखवल्यावर तुम्हाला कळेल की बाबा हा अरे एवढं सोपं आहे का. बघा क्वेश्चन पेपर कसा येतो एकदम सोपा पेपर येतो. काळजी नका करू. पुढचा बघा मी तुम्हाला काय करतो पुढचा क्वेश्चन दाखवतो मग तुम्हाला कळेल. चला ठीक आहे हळूवार घेऊया आपण थोडं फास्ट होते का बोलणं असं मला वाटतं बरं का. ठीक आहे चल आता हे सॉल्व क्वेश्चन आहे आपल्याकडे सॉल्व. ओके हे सॉल्व क्वेश्चन आहेत बघा. आकृतीकडे लक्ष द्या मी तुम्हाला सांगतो कसे पर्याय आपल्याला काढायचे. ओके काळजी नका करू. इकडे सगळ्यांचं अटेन्शन इकडं इकडे तिकडे बघू नका. कोण काय करायला पप्पा काय करायला मम्मी काय करायला दादा काय करायला दीदी काय करायला इकडे तिकडे बघायचं नाही. इकडे लक्ष द्या सगळ्यांना. ओके चला प्रश्न आहे बघा असा प्रश्न दिलेला असतो आणि 3 आकृत्यात दिलेल्या असतात. ओके तर दिले त्याप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायचं. इकडे बघा सगळ्यांनी आता कागद आहे त्याला फोल्ड कसं केलंय बाळांनो बघा इकडून फोल्ड केलंय म्हणजे ह्या साईडून फोल्ड केलं तर आपल्याला काय करायला असं फोल्ड केलं इकडल्या साईडला ह्या बाण असं दाखवलं. ओके बाण असं फोल्ड असं म्हणजे त्रिकोण दिसल्यासारखं दिसतंय फोल्ड केलेलं. देन आता काय केलं नंतर हा इथून फोल्ड केलं तर असं इथून फोल्ड केलं म्हणजे आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. मग नंतर आपल्याला इथं काप लावलेली आहे इथं कट केलेलं आहे पुढच्या आकृतीमध्ये इथं कट केल्यावर आता जेव्हा आपण उघडाल कसं दिसणार आहे आकृती एकदम सोपी दिसणार आहे. बघा आता काय करायचं अशा वेळेस काय करायचं बघा असं जर दिलं असेल काय करायचं इकडे सगळ्यांना लक्ष द्या. इकडे बघा असं जर दिलं असेल तर आपल्याला काय चला आवाज येतोय का. आवाज येतोय का माझा चला बोला एक बार. आवाज येतोय का रे बाळांनो बोला. ओके आवाज येतोय. ओके येतोय थोडस एक मिनिट नेटवर्क कनेक्ट करतो. मी दुसऱ्या मोबाईल जॉईन करतो थोडस नेटवर्क आहे. मला लक्षात येईल काय करायचं. इकडे बघा तुमचा आन्सर इथंच येऊन जाईल. बघा काय करायचं आहे एक तर आपल्याला आरशातील बघायचं कसं शोधायचं. बघा तुम्हाला सांगतो हा तिसऱ्या आकृतीकडे लक्ष द्यायचं. बघा असा कट मारलेला आहे आपल्याला. बघा ही अशी इथून अशी होती आकृती नंतर आपण फोल्ड केल्यानंतर इथं कट मारलेला आहे. हा कट आकृतीमध्ये कुठं दिसते बघा ह्या साईजनं असं आकृतीमध्ये इथं कट दिसते का असा नाहीये कॅन्सल करा. ओके आकृतीमध्ये कट असा जशाचा तसा कट बघा आणि करायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगतो इथं दिसतोय का कट इथं पण नाहीये. असा कट दिसतोय का इथं पण नाहीये. कट इथं दिसतोय बघा असा कट दिसतोय का नाही बघा हे कट
असा इथं दिसतोय, डायरेक्ट उत्तर काढा, डायरेक्ट उत्तर काढा. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये असं जर दोन कट दिसला असेल तर मग आपल्याला ऑब्झर्वेशन कसं करायचं मग नंतर बघा. आता जर मी याला ओपन केलो किंवा मला याची मिरर घ्यायची असेल तर समजा मी आता इथून मिरर टाकला तर मला अशी दिसेल ना, मिरर जर घेतलं तर मी अशी दिसेल मला, बरोबर. मग याला ओपन केल्यानंतर म्हणजे आकृती अशी दिसेल आणि याचा मिरर केला तर मला आकृती अशी दिसेल, म्हणजे पर्याय क्रमांक डी दिसणार आहे. तुम्हाला शेवटी पर्याय क्रमांक डी दिसणार आहे. ओके बाळांनो, लक्षात ठेवा. कसं आपल्याला आन्सर काढायचं लक्षात आलं का? कसं लक्षात आलं म्हणजे म्हणजे आकृती कशी झाली आता इथे अशी दिसणार आहे, बरोबर. अशीच दिसणार होती इथं आपली, दिसणं गरजेचं होतं. ओके, सगळ्यांना कळालं? थोडस माझं पेन व्यवस्थित चलत नसेल तर थोडस समजून, समजत नसेल तिथं मला थांबवा, पण समजल्याशिवाय पुढे जाऊ नये आपण. ओके, चला, सगळ्यांना इथपर्यंत समजलं? समजला? एक बार टाका बरं, चला एक बार टाका आन्सर. चला, ऑप्शन मध्ये काय करायचं कळालं तुम्हाला? एकदम सिंपल पद्धतीने. ओके, चला पुढचा बघा प्रश्न घ्या, कळेल. आता बघा इथं 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 बघा, दुसऱ्या क्वेश्चन कडे लक्ष द्या सगळ्यांनी. बघा, आपले मार्क्स जाणारच नाहीत बघा. आता इथं माझा कागद आहे, पूर्ण कागद घेऊन बघा तुमच्या हातातून, कागद आहे बरोबर, चौकोनी कागद आहे, आणि मी याला काय केलं, फोल्ड केला. मग फोल्ड केल्यानंतर परत असा फोल्ड इथं मारला, म्हणजे इथं फोल्ड केलाय, बरोबर. मग आता फोल्ड केल्यानंतर असा इथं कट मारला, इथं कट मारलाय ना इथं. मग आता असा कट मारल्यानंतर बाळांनो मला सांगा, याचं जर मी आपण काय करूया, सिंपल. आता हा कोपऱ्यात, बरोबर, हे कागद आहे आपलं, बरोबर, हा कागद आहे आणि इथं फोल्ड केलेला आहे, बरोबर, इथं फोल्ड असं केलेलं आहे आणि इथं कट मारलेला आहे, इथं कट. मग असं ह्या आकृतीमध्ये बघा, असा या कोपरा बघायचा. प्रत्येक ऑप्शन मध्ये हा कोपरा एवढाच बघायचा. इकडे बघा, मी मिटवतो म्हणजे तुम्हाला दिसेल छानपैकी. ग्रीन घेतो. हे जे आहे ना, हे हा कोपरा कागदाचा बघा, लक्षात आहे, हा कागदाचा कोपरा, हा जो कागदाचा कोपरा आहे ना, असा कोण्या आकृतीमध्ये दिसते? इथं असं दिसते का रे? असं कुठंतरी हे दिसते का? नाही. असं कुठंतरी आरो दिसते का? अशी लाईन असं दिसते का? नाही. कॅन्सल करा. इथं 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 दिसत नाही बघा, हे आरो असं दिसते ना रे, असं दिसते आपल्याला. आडवं दिसते का? नाहीये, उभं दिसते. हाही कॅन्सल करा. मग आता इथं पण आडवा दिसतोय रे, असं या आकृती सारखा. इथं बघा, ही आकृती दिसते, आरो दिसते, असं असं इथं दिसते का? इथं दिसते बघा, हा एक ऑप्शन दिसतो. इथं आहे का असं? अशी लाईन आहे पण इथं आरो नाहीये, हा पण कॅन्सल करा. झालं उत्तर आपलं सी. बघा किती सोपं, किती सोपं आहे, हाय का? आपण आकृतीमध्ये चेक करायचं, आकृती कुण्या बाजूला दिली आणि कोणती साईड आहे चेक करायचं, आणि त्या साईड नुसारच तसं दिसते का आपली आकृती चेक करायची. ओके, बाकी पर्याय कशी उडवायची कळालं? बघा बरं, डोकं लावायची गरज पडली का आपल्याला? चला बघा, परत सांग, परत सांगतो, कारण आपल्याला डोकं कमी लावायचं आणि जास्त लवकर उत्तर काढायचंय. बघा बघा, परत सांग. ओके, हा सीच आहे रे, सीच आहे, काळजी नका करू, सीच आहे. ना बघा आता इकडे लक्ष, उत्तर सीच आहे ना रे, मी पण सांगितलं की सीच. इकडे बघा, आता आपलं फोल्ड केल्यानंतर आपली आकृती कुठं कोपऱ्यात आहे? माझा आता कागद उघडते वेळेस मी असा उघडेल, असं इकडे येणार, हा मान असा आहे तर असं उघडेल, नंतर असं इकडून उघडेल, बरोबर. नाही, हा इकडे उघडेल, बरोबर का नाही? ओके, म्हणजे अपोजिट दिशेने उघडेल. तर मग मला काय करायचं आहे, सिंपल एवढीच आकृती चेक करायची. हे कागद आहे आणि ह्या कोपरा कुठल्या साईडला? या साईडला. मग प्रत्येक आकृती ह्या साईडला बघायची. ह्या आकृतीत अशी आकृती दिसते, अशी नाही दिसत. इथं अशी आकृती दिसते का? इथं पण नाही दिसत. इथं दिसते हो सर, इथे दिसते. इथं दिसते का? तशी नाहीये, कॅन्सल करा. आणि जर ऑप्शन मध्ये दोन दिसत असेल मग त्याला कन्सिडर करून बघायचं, कसं उत्तर येत नाही बघू मग. हा, चला, हे समजलं, पुढे जातो. ओके, हा, आता मजा येते बघा, आता किती मजा आल्या. चला उत्तर टाकाले, आता मजा येणार आहे हा आपल्याला. चला, चला उत्तर काढायचे पटापट, बघूया आता कोण उत्तर देणार आहे, बघूया. ओके, चला ऑप्शन टाका, आणि फीस पेंडिंग राहिली त्याची मी नावं सुद्धा घेतो. आता आता नावं पण घ्यायची वेळ आली मला. ओके, समर्थ राहिले, समर्थची राहिलेली आहे, मनस्वी दिलेली आहे, रुचिता दिलेली आहे. ओके, आणि तेजस्विनी तुझी राहिली फीस बाळा. ओके, ओके, मनस्वी दिलेली आहे. ओके, चला ठीक आहे. ओके, ठीक आहे. इकडे लक्ष द्या. कागद आहे, बरोबर, आपला कागद आहे, एक कागद.
कागदाला आपण फोल्ड केलं, इथं बघा हे फोल्ड असा इकडे साईडला फोल्ड केलं. ओके, पूर्ण कागद आहे आणि त्याला फोल्ड केलं. परत इथून काय केलं, तिकडे पलीकडे फोल्ड केलं, म्हणजे या आकृतीमध्ये दिलेलं आहे. मग काय केलं बघा, त्याच्यानंतर इथून फोल्ड केलं बघा, परत असा इथून फोल्ड केला बघा, असं फोल्ड केलं. ओके, ॲरो दाखवलेला आहे इथं, आणि इथं मारलेला आहे कट. इथं काय केलेलं आहे, इथं एक काय केलेलं होल मारलेलं आहे. बरोबर, काय केलेलं आहे इथं, होल मारलेलं आहे. मग आता आपण चेक करू की बाबा आपण आपल्याला असा होल बाबा आपल्या आकृतीमध्ये कुठं दिसतोय होल, आपल्याला चेक करायचं, उत्तर कसं शोधायचं. बघा, तुम्हाला अवघड जात असेल तर अवघड काहीच नाही. बघा इकडे बघा, मी काय करतो बघा, माझ्याकडे लक्ष द्या. हे असं कोपऱ्यात कुठं होल दिसते, असं एवढं एकच होल बघा, कुठं कुठं दिसते चेक करतो मी. असं दिसते का रे आकृती, मला अशी आकृती पाहिजे होती, इथं होल पाहिजे होती, इथं ही आकृती दिसते का, नाहीये. इथं इथं पण असं, इथं इथं मला होल पाहिजे होती, या आकृती आहे का, नाहीये. या आकृतीमध्ये आहे आणि या आकृतीमध्ये आहे, दोन आकृतीमध्ये हिच्यामध्ये पण आहे आणि हिच्यामध्ये आहे. पण आपलं फायनल आन्सर काय आहे हो, आपलं फायनल आन्सर काय आहे, या दोन्ही आकृतीमध्ये दिसते, तर आपलं फायनल आन्सर बघा काय आहे ते तुम्हाला दाखवतो. ओके, इकडे लक्ष. ओके, आता काय करायचं मग, अशा वेळेस काय करायचं, इतकं झाल्यानंतर आपलं दोन ऑप्शन तर गेले, दोन्हीपैकी एक उत्तर आहे. मग दोन्हीपैकी एक उत्तर आहे, जर बाय चान्स आपलं चुकला, अंदाजा लागले तर गोळी आपली लागून जाते. तर मग त्याच्यासाठी ऑप्शन असे कटवायचे. ओके, तर बघा आता हे कसं करायचं, बघा इकडे लक्ष द्या. हा हे कागद आहे, असा कागद असतो. सॉरी बरं का, माझं थोडस पेन व्यवस्थित चालत नाही. एक मिनिट, मी याला मिटवतो, मिटवल्यानंतर बघू आपण व्यवस्थित काढू. इकडे बघा, सगळ्यांनी व्यवस्थित बघा. हे कागद असा असा कागद आहे माझा, चौकोनी कागद. ओके, असा चौकोनी कागद करतो. ओके, बघा मी याला आरशातील जर केलं, खालून जर मी इथून जर असं केलं आरशातील, माझी लाईन कशी दिसेल रे, अशी दिसेल. ओके, मग याला मी आरशातील केली तर माझी लाईन अशी दिसेल. परत मग याला जर मी आरशात केलं तर याला लाईन अशी दिसेल. बरोबर, पण माझा कट असा मारल्यानंतर मी याचा फोल्ड ओपन केला, मी आता कट काय केलं, इथं कट केल्यानंतर याचा फोल्ड ओपन केल्यानंतर माझा कट इथं पण दिसला पाहिजे का नाही रे, हा इथं पण दिसला पाहिजे का नाही, सांगा बरं मला बाळांनो, इथं पण दिसला पाहिजे का नाही. मग माझा कट इथं पण दिसणार आहे, लक्षात घ्या, इथं पण कट दिसणार आहे. नंतर माझी जर याची मिरर घेतली तर हा जवळचा आहे, इथं येईल आणि हा इथं येईल. त्याच्यानंतर हा इथं येईल, त्याच्यानंतर हा इथं येईल आणि हा इथं येईल आणि हा इथं येईल. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं उत्तर काय आहे, हा येणार नाहीये, पर्याय क्रमांक सी हे उत्तर येणार आहे. बघा, रिअल बघायचं असेल तर तुम्हाला मी काय करतो, माझा चेहरा व्यवस्थित दिसत नाहीये कारण याचा कॅमेरा चांगला नाही, ना तुम्हाला दाखवला असतं व्यवस्थित. बघू द्या बरं, मी एक बरं असं तुम्हाला कागद करून दाखवलं असतं, पण गरज नाही. मला तर वाटतं एवढी गरज नाही, तुम्हाला समजत आहे, समजलं का नाही, क्वेश्चन सांगा काय करायचं. बघा, आता हे कागद आहे, तुम्ही कागदासंग बऱ्याच वेळेस खेळला असेल बाळांनो. बघा, कागद आहे आणि कागदाला मी पहिली फोल्ड केली, बरोबर. नंतर अशी फोल्ड केल्यानंतर माझा आरो असा दाखवला, म्हणजे हे माझा फोल्ड भाग हे झाला, एवढा भाग मी रंगवलेला दाखवतो. चला, माझा फोल्डिंग भाग रंगवलेला दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल आपण काय करतो. ओके, हा माझा रंगवलेला भाग म्हणजे फोल्ड. मग परत मी काय केलं, याला इकून फोल्ड केलं, म्हणजे ह्या इथून या भागापासून मी असं फोल्ड केलं, म्हणजे म्हणजे कागद असा होईल, असा फोल्ड झाला. मग परत मी याच कागदाला काय केलं, याला इथून फोल्ड केलं, असं असं तिरक्या पद्धतीत केलं. तर तिरक्या पद्धतीत जर मी फोल्ड केल्यानंतर काय होतं, अशी दिसेल मला, माझी आकृती मला अशी दिसेल. बरोबर, म्हणजे इथे दिसते तुम्हाला, इथे दिसली का नाही रे, अशी अशी. आणि मी इथे काय होल पाडलं, आता होल पाडल्यानंतर मला याला ओपन केल्यानंतर माझी आकृती काय होईल रे, कशी दिसेल. मग आता बघा, इथे दाखवतो मला छानपैकी, ते मिटवतो म्हणजे तुम्हाला कळेल. चला, ठीक आहे, हे तर ऑप्शन गेलेले आहे, तुम्हाला कळालाच. या दोन ऑप्शन पैकी कसं काढायचं, ठीक आहे, समजत आहे का, सगळ्यांनी बोलायचं आहे, 10 मिनिटांनी परत जॉईन करायचं आहे सगळेजण. ओके, सगळेजण ओपन करायचे 10 मिनिटांनी. बघा रे, कसं आपण व्यवस्थित घेऊया, काळजी नका करू. हा चला, इथं फोल्ड केलेला आहे मी. मग मला ओपन करते वेळेस बघा, आता मी फोल्ड असं मारलं, या घडीला होती, ही घडी होती, तर याला मी असं फोल्ड इकडे केलाय, बरोबर ना रे, आरव करून असं इथं फोल्ड दाखवली. मग मी ओपन करते वेळेस म्हणजे आकृती कशी दिसणार आहे बघा, ओपन करते वेळेस आता याला ओपन केल्यानंतर माझा होल असा दिसेल, उलट दिसेल. मग आता याची तुम्हाला काय करायची, असं दिसेल. आता याची मिरर करून घ्या, काय कळत तुम्हाला, काय फरक पडणार आहे का, मिरर मध्ये तुम्हाला अशी लाईन असेल तर अशी दिसणार आहे, मग ही लाईन अशी दिसते, इथे खालून मिरर जर केलात तर माझी लाईन अशी दिसेल, बरोबर. हा होल इथे येणार, बरोबर. मग आता वरचा लांब आहे,
मग याची परत मिरर जर केल्या, याची जर मिरर केल्या, तर माझा किती सिंपल आहे रे. हे असं येईल आणि हे असं येईल, इथे गोल येईल आणि इथे गोल येईल, इथे गोल येईल आणि इथे गोल येईल. या पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. ओके, सगळ्यांना समजलं? एक बार सांगा, समजत नसेल पण सांगा. ओके, उगाच मान हलवण्यात आणि उगाच स्वतःच्या पायावर दगड घालून घेऊ नका, कारण हे टॉपिक थोडासा बुद्धिमत्ता मधला थोडासाच किचकट आहे. थोडा नाही, थोडासा, थोडस डोकं लावायचं आहे, जास्तही वापरायची गरज नाहीये. ओके, समजलं? चॅट बॉक्स मध्ये टाका. चला, यस ऑब्विसली. ओके, दोन दोनचं पण आन्सर आलेला आहे, सी टाकलेला आहे. चला बघू बाबा कोण आहे सी वाला. सी कसं आलं रे? आ सी वाल्या, आता मला तुला सांगतो. सी वाल्या इकडे बघा रे सगळ्या. शुअर. बघा, तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिस करून बघा, पेन्सिल घ्या आणि त्याच्यात तुम्ही करून बघा. वाटलंच मी दिसतोय का बघा, तुम्हाला दाखवतो. हा क्वेश्चन पण दाखवतो, माझ्याकडे आहे. मी कट केलेलं पण असेल माझ्याकडे, पेपर वगैरे सगळं आहे, पण तुम्हाला दिसत नाही व्यवस्थित. बघायचं नाही का तुम्हाला? चला ठीक आहे, बघूच. चला दाखव हा क्वेश्चन तुम्हाला रिअल प्रॅक्टिकली दाखव. काळजी नाही. ठीक आहे, चल. आता हे त्रिकोण आहे बरोबर. असा त्रिकोण आहे बघा. इथे तुम्हाला कसं ऑप्शन काढायचं, कसा उडवायचा ऑप्शन तुम्हाला सांग. बघा, हा कसा उडवायचा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने. हा त्रिकोण आहे बरोबर. हा त्रिकोण होता तर इथं फोल्ड केलेला आहे. परत मग या बाजूने दुसऱ्या आकृतीत दाखवलेलं आहे. मग नंतर काय केलं, इथं कट मारले म्हणजे ह्या तिसऱ्या आकृतीत दाखवलं. मग परत ओपन करते वेळेस काय करणार आहे, मग हा ओपन असा केल्यानंतर इथं काय होणार आहे तुमचा, असा इथं तयार होणार. ओके, बघा. आवाज नको रे. आवाज आवाज बंद करा. कोण आहे? आवाज नकोय प्लीज, आपल्याला आवाज नकोय. कुणी जरी असेल तरी आपल्याला आवाज नकोय. ओके. ओके, आवाज पण बडबड एवढी करतोय. काय रे, आवाज तुम्ही करताय तर मग कसं जमेल रे? चालेल का असं? इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. बघा, अशा आकृतीमध्ये बघा, एक जणांनी सी टाकलेला आहे, पण सी चुकीचं आहे. लक्ष, सीचा इकडे बघा सगळ्यांनी. हे बघा, अशा आकृतीमध्ये तुम्हाला कन्फ्युजन भरपूर सर डी. असतं. ए धामरे, डी वाल्या चुकलं तुझं. डी बघ, तुम्हाला आता काय करतो दाखवतो कसं येणार आहे. बघा, शी कोण होता, असा सर बी. त्रिकोण उलटा. इकडे बघा रे, लक्ष द्या बाबा, लक्ष द्या, तुम्ही लक्ष द्या रे. त्रिकोण असा होता, मग त्याला इथं असं फोल्ड केलेला आहे. या साईडनं फोल्ड केल्यानंतर त्रिकोण तुमचा असा झालेला आहे. ओके, असा त्रिकोण झालेला आहे. देन अशी लाईन होती ना, असा दिसतो. ओके, म्हणजे इथे दिसतो. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, त्याला फोल्ड केल्यानंतर बघा, असा फोल्ड केल्यानंतर त्याला काय केले, कट मारले. असा त्रिकोण झाला. त्रिकोण झाल्यानंतर इथं असा कट मारला. मग कट मारल्यानंतर ओपन करते वेळेस हा फोल्ड असा इकडून झाल्यावर त्याला ओपन करू. ओपन केल्यानंतर आपली आकृती अशी बनेल. बघा, आता ओपन केल्यानंतर आकृती कशी बनणार आहे बघा, दाखव तुम्हाला. हा फोल्ड असा होता ना इथं, हा फोल्ड असा तुम्हाला बळानो असा फोल्ड इथं दिसेल. मग आकृती होईल आपली अशी. म्हणजे असा फोल्ड प्रत्येक आकृतीमध्ये, या आकृतीमध्ये फोल्ड दिसत नाहीये. ओके, या तिन्ही मध्ये पण असा दिसतोय बरोबर का नाही? मग आपण काय करूया, मग याला याला ओपन केल्यानंतर तर तुम्हाला कसा दिसेल बघा बरं. याला जर आपण ह्या बाजू जर ओपन केल्या तर तुम्हाला कसा दिसणार आहे बघा. हा तुम्हाला कसा दिसणार आहे तुम्हाला लगेच कळेल. बघा, आता हे जो ओपन केल्यानंतर तुमचा हा जो असा ओपन इकडे केल्यानंतर हा कट इथं येणार आहे बघा. हा कट असा इथं येणार आहे बघा. ते कसं येणार आहे तुम्हाला दाखवतो. तुम्हाला रिअल मध्ये दाखवतो. थांबा, आता मला काय करतो, मी ओपन करतो. एक मिनिट, मला कॅमेरा ऑन करतो आणि तुम्हाला कट मारून दाखवतो. ठीक आहे, मग कळेल तुम्हाला की ऑब्झर्वेशन तुम्हाला एकदम छान बघी. बघा, 10 मिनिटांनी परत जॉईन करायचंय. मी दिसतोय का ते पण सांगायचंय. बघा, एक मिनिट माझ्याकडे असेल पण. ओके, ठीक आहे, बी आहे ऑप्शन बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, बी आहे ऑप्शन. मी दिसतोय का सांगायचं एक दिवस. बघू द्या मला एक वेळेस, मी दिसतोय का नाही, माझं मला दिसतोय का नाही बघू दे एकदा. ओके, मी दिसतोय का रे, क्लिअर दिसतोय का? चला एक मला कागद दाखवतो. मी बॅक कॅमेरा घेतो, कागद दाखवतो. ठीक आहे, एक मिनिट. चला, माझा बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला, कळेल मी दिसतोय का ते पण सांगा मला. बॅक
दिसते का सगळ्यांना मी छानपैकी? बघा आता बघा, हे जे आहे बघा, इकडे बघा सगळ्यांनी. मग कागद एक दाखवतो, तो कागद कसा बघा मी आता हे इकडे बघा थोडस दाखवतो, असं बघा थोडस. हे बघा दिसत आहे का? एक मिनिट बघा. हे जो आहे बघा माझा त्रिकोण आहे, तर बघा तुम्हाला दिसत असेल. सगळ्यांना दिसतोय का रे? एक बार बघा, मला टॅप टॅप करा, सगळ्यांनी दिसेल. ओके, हा माझा, मी ओपन करून दाखवतो. असा माझा त्रिकोण होता बरोबर. असा त्रिकोण आहे बरोबर. असा त्रिकोण आहे बघा, असा त्रिकोण होता, असा त्रिकोण होता बरोबर. मग याला काय केलंय, फोल्ड बघा. असा त्रिकोण आहे, सगळ्यांना दिसतोय, माझ्या हातावर ठेवतोय छानपैकी बघा. सगळ्यांना दिसत असेल माझ्या हातावरला त्रिकोण दिसतोय सगळ्यांना? दिसतोय सगळ्यांना त्रिकोण माझा हातावरला? बघा सगळ्यांना दिसतोय. हे फोल्ड, हे माझा कट बघू नका, कोणी कट बघू नका, त्रिकोण दिसतोय. मी एक त्रिकोण असा ठेवला आणि त्याला फोल्ड असा केला, म्हणजे पहिली घडी अशी मारली बरोबर. पहिली घडी म्हणजे हा दुसरा ऑप्शन मध्ये इथे दिसणार आहे तुम्हाला. हे बघा इथं दिसत असेल तुम्हाला, इथं हे जो सेकंड आहे, सेकंड ऑप्शन. मग असं दिसल्यानंतर मग काय केलं, घडी परत अशी मारली. अशी मारल्यानंतर वरची घडी आहे ते परत अशी मारली. आणि अशी मारल्यानंतर घडी बघा, कट कुठं मारलेला आहे बघा, कट थोडं उलट्या दिशेने मारले का मी? ओके, असं बघा, असं कट मारला होता, अशी ठेवली होती ना. चला मी काय करतो, थोडीशी म्हणजे आकृती ठेवतोय जमलेली. ओके, इकडे बघा अशी ठेव, तुम्हाला करून दाखवतो. ओके, असा कट मार बघा. हा पहिली घडी झाली, त्याच्यानंतर हा दुसरी घडी झाली बघा, दुसरी घडी झाली. त्याच्यानंतर हा तिसरी घडी, आणि आपण कट इथं मारायचं. इथं कट मारल्यानंतर बघा आकृती कशी दिसणार आहे, मी कट मारून दाखवतो तुम्हाला. ओके, मी एक काय करतो, एक त्रिकोण घेतो आणि कट मारून दाखवतो, मग तुम्हाला समजेल छानपैकी. हा थोडासा क्वेश्चन किचकट आहे, बाकी क्वेश्चन तुम्हाला पर्यायावर निवडून दाखवतो. ओके, सगळे पर्यायावर आपल्याला काय करता येते, काढता येते बघा. याला मी त्रिकोण बनवतो. चला एक बार त्रिकोण बनवूया आणि आपली आकृती कशी बनते ते बघूया. चला सगळ्यांनी थोडं, तुम्ही पण काय करायचं आहे, थोडीशी कैची घेतलं नंतर आपलं हे झाल्यानंतर काय करायचं, थोडस करून बघायचं. ओके, तेव्हा आपल्याला क्लिअर कट दिसेल. ओके, चला मी काय करतो, याला थोडस छानपैकी काढतो आणि आपण करून बघूया आपली आकृती कशी दिसते बघा, छानपैकी एकदम छानपैकी बघूया. ओके, चल हे बघा, ही झाला. थोडं त्रिकोण माझा बिघडला का रे बघा बरं. ओके, थोडासा बिघडल्यासारखं वाटतं त्रिकोण बरोबर. चला तरी पण आपण काय करूया, थोडंसं ऍडजस्ट करूया, समजून घ्या फक्त. हे बघा असा त्रिकोण आहे बरोबर, असा उभा होता बरोबर, असा दिसतो. त्यामुळे आपण काय केलं, अशी फोड मार पहिली घडी बघा. दुसरी घडी अशी मारलेली आहे, म्हणजे हे याला मॅच होणार आहे. ओके, थोडस आपलं त्रिकोण व्यवस्थित नाही आला, फक्त समजून घ्या.